सर्वांना नमस्कार. आपण आजच्या सत्राला सुरुवात करत आहोत. भारती जोशी आणि उमा राव राव राणे, प्लीज व्हिडिओ बंद करा. नमस्कार. अनाहत अभ्यास वर्ग आणि आदिमाया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं योग महोत्सव 2025 मध्ये मी डॉक्टर स्मिता त्रिगुण कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांना नमस्कार करते आणि आजच्या आपल्या व्याख्याते सुभाषदादा खर्डेकर यांना सुद्धा मी नमस्कार करते. आपल्या सत्राची सुरुवात आपण प्रार्थनेनं करणार आहोत, त्यामुळे प्रार्थनेसाठी सगळ्यांनी तयार व्हायचं आहे. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा, मान आणि मस्तक सरळ एका रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले आणि हात मांडीवर चिन्मुद्रेमध्ये. सुरुवातीला आपण 2 वेळा दीर्घ श्वसन करणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रार्थनेनं आजच्या सत्राला सुरुवात करत आहोत. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. प्रार्थनेसाठी सगळ्यांनी हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. दीर्घ श्वास घ्या. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. नमस्कार मुद्रेतले हात आता कुठल्याही आरामदायी स्थितीमध्ये ठेवायला हरकत नाही आहे. पुन्हा एकदा योग महोत्सव 2025च्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं सत्र घेण्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत सुभाष दादा खर्डेकर, सुभाष भगवंतराव खर्डेकर. वय अवघ 80 वर्ष. आपण सुभाष दादा हे समर्थ अनुग्रहित आहेत आणि सूर्य नमस्कार कार्यकर्ता आणि सूर्य नमस्कार लोक चळवळ या प्रकल्पानं प्रभावित झालेली आणि सूर्य नमस्काराची धुरा सर्व जगभर पसरवण्यासाठी म्हणजे जशी काही आयुष्याची मोठ बांधलेली आहे आणि त्या कार्यासाठी झोकून दिलेला आहे असे आपले सुभाष दादा. श्री सूर्यस्थान समर्थ विद्या आरोग्य केंद्र नाशिक अशी त्यांची संस्था आहे. त्यांची अनेक पुस्तकं सूर्यनमस्कारा संदर्भामध्ये म्हणजे जवळजवळ काकांची 12 पुस्तकं आहेत सूर्यनमस्काराची. सूर्यनमस्काराचे विविध तक्ते आहेत, सूर्यनमस्काराचे ऑडिओ आहेत आणि प्रेझेंटेशन. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की हे सगळं जे मटेरियल आहे, आता मी जे काही संग्रह तुम्हाला सांगते आहे, तो सगळा संग्रह हा विकिमीडिया कॉमन्स इथे फ्रीली तुम्हाला वाचता येतो, डाउनलोड तुम्ही करू शकता. इतकं म्हणजे समर्पित असं हे व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्यांना सूर्यनमस्काराची महती कळून त्यांनी प्रत्यक्ष जीवनात सूर्यनमस्काराची एक वेगळ्या पद्धतीनं सराव करावा आणि त्या योगे आरोग्य मिळवावं अशी त्यांची प्रामाणिक धडपड आहे. युट्यूबला जर तुम्ही सूर्यस्थान समर्थ असं जर टाकलं तर तुम्हाला काकांचं जे युट्यूब चॅनल आहे ते तुम्हाला बघायला मिळेल.
आपल्यातले अनेक लोक म्हणजे जवळजवळ 500-600 लोक सूर्यनमस्काराच्या ग्रुपवर आहेत, जिथे काकांकडून दर शुक्रवारी एक सूर्यनमस्कारा संदर्भातला मेसेज येतो आणि काका असे विनामूल्य प्रशिक्षण वर्ग घेत असतात. दरवर्षी चैत्र पाडवा ते रथसप्तमी अशा पद्धतीनं ते विनामूल्य प्रशिक्षण घेत असतात, ज्याच्यामध्ये दर शुक्रवारी एक मेसेज येतो आणि त्याच्यामध्ये ज्या काही सूचना दिलेल्या असतात त्याच्याप्रमाणे आपण आठवडाभर ही प्रॅक्टिस आपल्याला करायची असते. तर तसं काका प्राथमिक आणि प्रवेश प्रशिक्षण वर्ग असतो, जो 120 दिवस असतो. चैत्र प्रतिपदेपासून त्याचे संदेश सुरू होतात. त्याच्यानंतर प्रगत आणि उच्च प्रशिक्षण वर्ग असतो आणि त्याच्यानंतर प्रपाठक आणि संशोधन प्रशिक्षण वर्ग असं ते घेत असतात. काकांनी 2009 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहिशाल व्याख्याता म्हणून काम केलेलं आहे. जानेवारी 2010 मध्ये न्यूझीलंड नेटवर त्यांचे 3 दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रमही झालेला होता आणि त्याचबरोबर न्यूझीलंड ई गुरुकुल समितीवर सूर्य नमस्कार प्रमुख नियुक्ती म्हणून सुद्धा काकांची नियुक्ती होती. 2012 मध्ये श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड संस्कार वर्ग शिबिर सन्मानपत्र काकांना मिळालेलं आहे. त्याच्यानंतर श्री संत वेण्णास्वामी मठ मिरज श्री समर्थ वेणीराम पुरस्कारही काकांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये काकांना श्री गजानन महाराज सेवा संस्था नाशिक याच्यामधून समाजभूषण पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. गुरुपौर्णिमा 2018 इंदिरानगर परिसर साधकांमार्फत जीवन गौरव पुरस्कार सुद्धा काकांना प्राप्त आहे आणि अनेक काकांची आकाशवाणी इथं संदेश शोध निबंध व्याख्यानं किंवा वर्तमानपत्रामध्ये मुलाखती असं आलेलं आहे. असं एक बहुगणी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि मी सांगितलं तसं 80व्या वर्षी सुद्धा काकांचा उत्साह हा खरंच बघण्यासारखा आहे. काका आपल्याला नमस्कार करते. काकांच्या व्हिडिओला आज काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा ते ऍडजस्टमेंट थोडीशी काकांना लक्षात येत नाही आहे, त्यामुळे ऑडिओच्या माध्यमातूनच काका आज आपल्याशी संपर्क साधणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मी काकांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. तत्पूर्वी स्मिता बापट आणि सतीश घैल प्लीज तुमचा व्हिडिओ बंद करा, परत परत सांगायला लावू नका. आणि सुमित्रा बेंद्रे व्हिडिओ बंद करा. मी मीटिंग मधनं रिमूव्ह करणार आहे जर व्हिडिओ आपले सगळ्यांचे बंद नाही झाले तर पुन्हा मी ही सूचना देणार नाही. सुभाष काका आपण सुरू करूयात. सुरू करू शकता तुम्ही. श्रीराम समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम. समर्थ संप्रदायात धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे या श्लोकाने होते. श्लोक पाठ असेल तर आपण सगळे जण एकत्र म्हणूया. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराजे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शुकमुनी वैराग्याचे मूर्त रूप आहेत.
निर्मोही आहेत, निरीच्छ आहेत, सदैव विश्वबीजाच्या अनुसंधानात आहेत. त्यांच्याबरोबर लगेच त्यांचे पिताश्री व्यासमुनी यांची आठवण होते. व्यासोच्छिष्ट जगत सर्वम. व्यासमुनींनी भारतात, महाभारतात ज्या विषयांचा उल्लेख केलेला नाही ते संपूर्ण जगात कुठेही सापडणार नाही, ही त्यांची ख्याती आहे. ते ज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा आहे. वैराग्य आणि ज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्यासाबरोबर त्यांचा लेखनिक गणाधीश यांची आठवण होतेच. मातृपितृ भक्तीचे अधिष्ठान असणारा ज्ञानी यांचा परमेश्वर, प्रथम पूजेचा बहुमान असणारा हा विद्येचा अधिपती आहे. पुढचा शब्द वशिष्ठ ऋषी. योगेश्वर ब्रह्मांड नायक प्रभू रामरायांच्या गुणांचे आकलन आणि आवाका याचे ज्ञान त्यांचे गुरु वशिष्ठ ऋषी यांना होते. वाल्याला ब्रह्मदेवाने दृष्टांत दिला, त्याप्रमाणे त्यांनी वाल्मिकी रामायण लिहिले आणि त्यानंतर काही काळाने प्रत्यक्ष रामायणाचा काळ सुरू झाला. समर्थ रामदास स्वामींना वाल्मिक ऋषीप्रमाणे त्रिकाल ज्ञानी म्हणून मान्यता आहे. एका वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला, दुसरा रामदासाचा समर्थ रामदास झाला. हे सर्व गुण समर्थ रामदास स्वामी यांचे ठिकाणी प्रकर्षाने जाणवतात. त्यांना माझा मनोभावे साष्टांग दंडवत. रामदास स्वामी हनुमंताचा अंशावतार आहेत. श्री हनुमंताने स्वरूप संप्रदायाची स्थापना केलेली आहे. समर्थांना हनुमंताचे माध्यमातूनच श्री प्रभू रामचंद्रांचा अनुग्रह मिळालेला आहे. समर्थ संप्रदाय स्वरूप संप्रदायाचाच विस्तार आहे. यानंतर दीप प्रज्वलन होते, म्हणजे अग्निपूजा होते. अग्नी एकटा कधीच नसतो. प्रकाश आणि धग किंवा ज्ञान आणि ऊब, युक्ती शक्तीची ही जोडगोळी आहे. कपाळावर प्राणज्योत दाखवतात आणि हृदयावर हनुमंताची छबी असते. एक ज्ञानरूप आहे आणि दुसरी कार्यशक्ती आहे. ज्ञान प्राणयुक्त आहे, शक्ती अन्नरूप आहे. प्राणज्योत तेवत ठेवण्यासाठी अन्नाची आहुती प्राणचैतन्य एवढीच आवश्यक आहे. गर्भातील जीवाला स्वतंत्रपणे श्वास घेण्याची क्षमता मिळाली की त्याचा जन्म होतो आणि जन्माला आलेल्या रामचैतन्याची सेवा करण्यासाठी त्याचा सेवक मारुती हनुमंत जीवाच्या शेवटच्या श्वासापर्यंत शरीरात उपस्थित असतो. अन्न हे परब्रह्म आहे. अन्नाची आहुती जठराग्नीला मिळाली नाही तर शरीर धर्म पुढे सरकत नाही. लहान मुलाला भूक लागलेली आहे आणि आई त्याला काहीतरी काम सांगते.
पोटातील कावळ्यांच्या कोलाहलात त्याला काहीच ऐकू येत नाही. कृती ही बाजूलाच राहते. पण लाडू किंवा लोण्याचा गोळा हातावरती मिळाला की काम फत्ते होते. शरीराच्या अन्नभट्टीला अन्नाची आहुती मिळाली नाही तर जीवाचे पंचभूते आणि पंचप्राण क्षीण होतात. जीवाच्या ब्रह्मकर्मात खंड पडू नये यासाठी विश्वनियंत्याने सर्वांसाठी अन्नाची व्यवस्था केलेली आहे. भिक्षांदेही करणाऱ्या साधकांना या अन्नदात्याचे प्रत्यंतर पदोपदी दररोज येत असते. त्यांच्या सर्वच इच्छा पूर्ण होत असतात. ब्रह्मकर्म म्हणजे ब्रह्माचे कार्य, म्हणजे ब्रह्म जे कार्य करत असतो ते. त्याचा दुसरा अर्थ आहे ब्रह्मासाठी आपण केलेले कार्य. ते केले नाही तर आयुष्य पुढे सरकणारच नाही. श्वास घेणे हे ब्रह्मकार्य आहे. तसेच भोजन घेणे हेही ब्रह्मकार्य आहे. झोप घेणे ते जर टाळलं तर महाकठीण, तेही ब्रह्मकार्य आहे. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार किंवा सूर्योपासना करणे हे ब्रह्मकार्य आहे. ते टाळून चालणार नाही. जगी पाहता देव हा अन्नदाता, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता पुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे श्रीराम. तत्वता सार चिंता. तत्वता हा शब्द विकल्प दर्शविणारा आहे. अटी आणि शर्थी यांचे पालन झाले तरच श्रीहरी पावेल हे स्पष्ट करणार आहे. प्राणशक्ती सर्व रोग व्याधी विकार व्यसन यांना प्रतिबंध करणारे औषध आहे. पुन्हा सांगतो, प्राणशक्ती सर्व रोग व्याधी विकार व्यसन यांना प्रतिबंध करणारे औषध आहे आणि सुयोग्य खानपान हे त्याचे पथ्य आहे. भूक लागली की जेवा, हा साधा नियम आहे. तोही आपण कधी पाळत नाही. जेवणाची वेळ झाली म्हणून जेवतो. त्यातच विकतचे शिजवलेले अन्न, तळलेले अन्न, मॅगी, 2 मिनिट्स, सॉस प्रकार, बेकरी प्रॉडक्ट्स, विरुद्ध अन्न हे सर्व प्रकारचे व्याधी विकार वाढवतात. अन्नग्रहण केव्हा, कुठे, कसे आणि सर्वात महत्वाचे कशासाठी हे लक्षात न घेता फक्त उदरभरण करतो. सर्व रोग व्याधी विकार व्यसन यांना पोटात अभयस्थान देतो. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, परब्रह्माचे शरीरात असलेले चैतन्य अन्नपचनासाठी अपुरे पडते आहे. आपला श्वास अपरा झालेला आहे. खाल्लेले अन्न
पूर्ण पचन झालेले नसताना त्यात भर टाकली जाते. साचलेले अन्न खराब होते. पोटातील विकारांना बळ मात्र मिळते. शरीरात 3 प्रमुख संस्था आहेत: पचन संस्था, श्वसन संस्था आणि मज्जा संस्था. पायात काटा मोडला की शरीरात शेकड्याने क्रिया होतात. करोडो मांसपेशी कामाला लागतात. ते या मज्जा संस्थामुळेच. या प्रत्येक संस्थेला त्याचे कार्य करण्यासाठी प्रत्येकी 6000 श्वास 24 तासात दररोज मिळतात. अयोग्य आणि अवेळी दिलेल्या आहाराची आहुती पचवण्यासाठी शरीरातील ब्रह्मचैतन्याची धग अपूर्ण पडते. अन्नभट्टीत ज्वाला नाही तर धूर तयार होतो. अन्नभट्टीचे आकारमान वाढते. पोटात सर्व रोग व्याधी आश्रयास येतात. विकार वाढतात. कार्यशक्ती क्षीण होते. औषधाची मात्रा वाढते. आहार कमी होतो. शक्ती भरून काढण्यासाठी सुकामेवा खाणे सुरू होते. आजार कमी होतच नाही. काळजी वाटते. काळजी वाढतच राहते. ही अन्नाची आहुती योग्य पदार्थाची योग्य प्रमाणात योग्य वेळी योग्य अंतर ठेवून सातत्याने देणे गरजेचे आहे. अन्नाच्या आहुतीचे एवढे महात्म्य असूनही अन्नाच्या आहुतीशिवाय म्हणजे काहीही अन्न पोटात न घेता शरीराचे सर्व कार्य म्हणजे शारीरिक, मानसिक, प्रतिक्षिप्त आणि नैसर्गिक कार्य साधारणपणे 30 दिवस यथास्थित चालू राहतात. 30 दिवस यथास्थित चालू राहतात. थकवा तर नाहीच, पण कार्यशक्ती आणि कामाचा उत्साह वाढतो. मज्जा संस्थेचे नियंत्रण करणारे स्थान मेंदू आहे. जठराग्नीला आवश्यक असणारा प्राणाचा जादा पुरवठा करण्याचे उत्तरदायित्व मेंदूचे असते. मज्जा संस्था किंवा श्वसन संस्था यांचे काही श्वास पचनासाठी वापरण्याची परवानगी देण्याचा अधिकार मेंदूला असतो. हे जादा घेतलेले श्वास परत करण्याची आणि परत घेण्याची प्रक्रिया शरीरात नसते. हे असेच चालू राहिले तर शरीरातील तिन्ही संस्था कमकुवत होतात. म्हणजे वात, पित्त, कफ विकोपाला गेले की औषधाची सद्दी संपते. असे मी सांगत नाही, औषधशास्त्र सांगते. प्रत्येक जीवाला शरीर आहेच. ते पंचमहाभूतांचे आहे. शरीर आणि शरीराचे खाद्य दोन्ही पंचमहाभूतांचे बनले आहेत. या जीवाला जिवंत ठेवणारा मात्र प्राण आहे. शरीरातील या प्राणाला प्राणचैतन्य किंवा रामचैतन्य म्हणतात. हाच परमात्मा.
तो वैश्विक आत्मा अंश स्वरूपात पूर्ण शक्तीनिशी सर्वत्र सदैव उपस्थित असतो. अगदी प्रत्येक मांसपेशीमध्ये सुद्धा. शरीरातील या वैश्विक आत्म्याला तेवत ठेवण्यासाठी अन्नाच्या आहुतीची गरज नसते, पण अन्नाच्या आहुतीचे पचन प्राण चैतन्याशिवाय शक्य होत नाही. श्वसन संस्थेला मात्र शरीराचे सर्व रोग व्याधी विकार व्यसन यांना कोसो दूर ठेवण्याचे सामर्थ्य आहे. म्हणजे 6000 श्वास प्रत्येक संस्थेला मिळतात. पचन, श्वसन आणि मज्जा संस्था. पण श्वसन संस्था जी आहे तिचे वेगळेपण आहे. शरीरातील जीवाला जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक श्वासात 100 ग्रॅम प्राणशक्तीची जरुरी असते असे मानले तर वीरवृत्ती आणि धवलकीर्ती मिळवण्यासाठी ते 5 किलो पर्यंत वाढवता येतात. आणि हे सामर्थ्य जे आहे ते श्वसन संस्थेचं आहे, हृदयाचं आहे, दीर्घ श्वसनाचं आहे. अनेक उदाहरण तुम्हाला पडोपदी दिसतील. मुंगी आपल्या वजनाच्या अनेक पट असणाऱ्या झुरळाला ओढत नेते. वालीचा पुत्र अंगद रावणाच्या दरबारात जातात. रावणाचा संदेश वगैरे सगळं ऐकतात आणि म्हणतात, मी तुमचा संदेश प्रभू रामरायांना सांगतो, ते माझं नक्की ऐकतील. युद्ध टळेल, तुम्ही फक्त माझा गुडघा हलवून दाखवा. एक पाय पुढे एक पाय मागे घेऊन तयार स्थिती घेतात, पक्का श्वास घेतात. दरबारातील सगळे प्रयत्न करतात. शेवटी रावण येतो. सर्व बळ एकवटतो. अंगद आतूनच गुडघ्याची वाटी हलवतात. रावण तोंडावर पडतो. अरे 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 अरे, तुला मुक्ती रामराय देणार आहे, मी नाही. हे अध्यात्मामध्ये आणि आपल्या नेहमीच्या याच्यामध्ये तुम्हाला अनेक वेळेला या गोष्टी येतील आणि एका श्वासाची ताकद काय आहे ते समजू शकेल. प्रत्येक श्वासाचे प्राण सामर्थ्य वाढवण्यासाठी दीर्घ श्वसन, प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार इत्यादी एकाहून एक श्रेष्ठ साधना प्रकार आहेत. एका सूर्यनमस्कारामध्ये शरीरातील एकूण एक आणि प्रत्येक पेशीला किमान 5 वेळेला दमदारपणे स्फुरण पावणे आणि मूळ पदावर येणे या क्रिया होतात. दररोज 12 सूर्यनमस्कार नित्य नेमाने घातले तर 60 वेळा हा व्यायाम होतो. प्रत्येक पेशीची प्राणग्रहण करण्याची क्षमता वाढते. लहान वयात सूर्यनमस्कार घालण्याची सवय 20व्या वर्षापर्यंत टिकली तर शरीरातील अनुवंशिक रोग व्याधी यांचे निराकरण झालेले असते. सोप्या भाषेमध्ये
अनुवंशिक रोग व्याधी डिॲक्टिव्हेट होतात. पुढची ओळ जी आहे ती तयाचे मुखी नाम घेता पुकाचे. तयाचे म्हणजे राम चैतन्याचे, प्राण चैतन्याचे नाव. तयाचे मुखी नाम घेता पुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे श्रीराम. जठरातील यज्ञकुंडात अन्नाची आहुती मिळते. शरीरातील पचन, श्वसन, मज्जा संस्था यांच्या कार्याला ऊर्जा मिळते. 5 मुख्य प्राण, 5 गौण प्राण आणि 1 शेष प्राण या 11 प्राणाच्या साहाय्याने 13 प्रकारच्या अग्निभट्टीतून अन्नाचे पचन होते. सप्तधातू ते आहेत रस, रक्त, मांस, मज्जा, मेद, वीर्य आणि अस्थि. म्हणजे सप्तधातूचे या 7 अग्निभट्टी आहेत. पुढचं जे आहे ते शरीरात असणाऱ्या पंचमहाभूतांना लागणारा पंचाग्नी. म्हणजे 7 आणि 5 12 झाले आणि 13वा प्राणज्योत तेवत ठेवणारा अग्नी. या 13 अन्नभट्टीतून तोंडात घेतलेला प्रत्येक श्वास, प्रत्येक घास 13 अन्नभट्टीतून फिरतो आणि त्याचे पचन होते. हे एकदा लक्षात आले तर अन्न कसं, कुठे, काय हे सर्व लक्षात येईल. जेवणाच्या अगोदर अर्थासह आपोषण विधी आणि चित्राहुती घालायला सुरुवात केली तर सूर्य नमस्कार घालण्याची सवय जगातील सर्व लोकांना लागेल. विश्वदेवाची सार्थ आराधना करता येईल. जगातील लोकसंख्या 5 व्यवसायामध्ये विभागता येते. देवघरातील सूर्य पंचायतन सर्वांना माहित आहे. मध्यभागी सूर्यनारायण आणि 4 दिशेला 4 आराध्य देवता. आपले कुलदैवत विष्णू असेल तर तो मध्यभागी आणि 4 आराध्य दैवत 4 दिशेला, असं ह्या सूर्य पंचायतनाचं देवघरातलं स्वरूप असतं. सूर्यनारायणाच्या पलीकडे ब्रह्मांडाच्या पल्ल्यात काय काय चाललंय याचा शोध घेणे, त्याचा आपल्यावरती काय काय परिणाम होतो याचा अभ्यास करणे, या सर्वांना सूर्योपासक म्हणतात. हा सूर्योपासकाचा पहिला गट. दुसरा जो आहे तो गणाधीश, बुद्धीचे प्रतीक आहे, बुद्धीचे दैवत आहे. जे बुद्धिजीवी आहेत ते सर्व या गटामध्ये मोडतात. त्रिशूल आदिशक्तीचे प्रतीक आहे, आदि मायेची प्रतीक आहे. तलवारीवरती जगणारे हे सर्व या गटामध्ये मोडतात. पुढचा डमरू आहे, भोलेनाथांचं प्रतीक. आमजनता ही सुद्धा
भोलेनाथाप्रमाणेच भोळी भाबडी आहे. कोणी यावं टिचकी मारून जावं अशी त्यांची अवस्था आहे. पण जनतेने रौद्र रूप धारण केलं तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. इतिहास सांगतो, अन्नाची आहुती न देता 3 दिवस जीव तग धरू शकतो, हे आपण बघितले. प्राण चैतन्याचे म्हणजेच प्राण औषधीचे मात्र तसे नाही. एक प्राणाची मात्रा म्हणजे एकच श्वास घेता आला नाही तर वर्तमान काळ भूतकाळामध्ये परिवर्तित होतो. प्रश्न असा आहे की प्राणिक औषधाची अधिक काळजी घ्यायची का पथ्याच्या आहाराची? घरातील गृहिणी पथ्याच्या आहाराची काळजी घेते. प्राण औषधाची काळजी मात्र ज्याची त्यांनी घ्यायची असते. त्यासाठी कायिक साधना आणि मानसिक साधनेचा आधार घ्यावा. कायिक साधनेत शरीराचे व्यायाम येतात, मानसिक साधनेत मनाची एकाग्रता करता येते. साधारण वयाच्या 7-8 वर्षानंतर मुलांना घरातच सूर्यनमस्काराचे संस्कार करा. हळूहळू त्यांची सर्वांगीण प्रगती होईल. उतार वयामध्ये सूर्यनमस्कार साधनेला प्राणायाम, योगासन याचा आधार द्या. वृद्धपणात खांदे आणि घोटे यांनी परवानगी दिली तर एखादा हलका सूर्यनमस्कार घालायला हरकत नाही. हेही जमत नसेल तर त्याला एकमेव आधार जप साधनेचा असतो. हा आधार 24 तास देता येतो, श्वासावर मोजता येतो, श्वासावर संस्कार करता येतात. जप साधनेचा प्रभाव सूर्यनमस्कार साधना किंवा बलोपासना, दंड बैठका याच प्रमाणे शरीराला मिळतो. पण शरीराचे वस्त्र जीर्ण झाल्याने तो व्यक्त होत नाही. तो पकडायला गेला तर ते वस्त्र फाटेल आणि तो ठेवा खाली जमिनीवरती पडेल. अवतीभोवती डोळे उघडे ठेवले तर याही गोष्टी लक्षात येतील. उदाहरणार्थ, दवाखान्यात रुग्ण मृत्यूशय्येवरती आहे, औषधाला काहीच प्रतिसाद देत नाही. आता वाट पाहणे याला पर्याय नाही. परगावाहून कोणी येणार असेल तर त्याला बोलवून घ्या असे डॉक्टर सांगतात. पण आश्चर्य म्हणजे हा रुग्ण 4-8 दिवसात बरा होऊन दवाखान्यातून घरी येतो. त्याला मुद्दाम भेटा. दवाखान्यात भेट झाली नाही तर कोणती साधना, कोणता मंत्र, कसा, केव्हा, किती याचा कानोसा घ्या. जप साधनेचे सर्व विकल्प नाहीसे होतील. हे उगच वाचलेलं सांगत नाही, अनुभवलेलं सांगतो. अनेक वेळेला अशी परिस्थिती प्रत्येकाला लक्षात आलेली असते, पण त्याच्या खोलात जाण्याचा कोणी विचार करत नाही. म्हणूनच समर्थ नामजप साधनेला सर्वोत्तम उपासना म्हणतात. कारण प्रत्येक साधनेत नामसाधना अंतर्भूत असते. नामसाधना मात्र स्वयंभू असते, स्वतंत्र असते. म्हणूनच सूर्यनमस्कार समंत्रकच घालावेत हा संकेत आहे.
मंत्रोच्चाराने शरीरातील प्राण चैतन्याचे सामर्थ्य वाढीला लागते. मंत्रोच्चाराने आणि सूर्यनमस्कारातील आसन कृतीने प्रत्येक मांसपेशीची प्राणधारणा करण्याची शक्ती वाढते. राम चैतन्याचे सामर्थ्य आणि मारुतीची शक्ती यांचे ऐक्य जीवाच्या परमार्थाचा मार्ग सुकर करणारे असते. प्राण चैतन्याला पंचमहाभूतांचे नियम लागू नयेत. हे विष्णू तत्व सर्वत्र सर्व सामर्थ्यानिशी सर्वदा अखंडित उपस्थित असते. या रामचैतन्याची व्याप्ती ही वर्धिष्णू असते. श्वासावाटे घेतलेल्या हवेचा संपर्क शरीरातील प्राणाशी झाला की त्याचे रूपांतर प्राणशक्तीत होते. हा प्राण सर्व क्रियांचे शारीरिक, मानसिक, प्रतिक्षिप्त आणि नैसर्गिक या सर्व क्रियांचे संचालन करणारा आहे. दीर्घश्वास अधिक प्राणशक्ती शरीराला पुरवतो. अपराश्वास शरीर क्षीण करतो. करुणाष्टकातील एक ओळ, सुखे सांडणे या देहाचे करावे, सुखे सांडणे या देहाचे करावे, समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. शांत मृत्यू यावा, सुखाने यावा, त्याच्यासाठी काय करू? त्याचं उत्तर आहे, कोणतीही सूर्योपासना करा, दररोज सूर्यनमस्कार घाला, बलोपासनेकडे लक्ष द्या किंवा अखंड नाम साधनेचा ध्यास घ्या. एक मागच्या आठवड्यात आलेला अनुभव सांगतो. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी फोन आला. गप्पाच्या ओघामध्ये एक शंका पुढे आली. विचारलं, समर्थांनी सूर्यनमस्कार दररोज घाला आणि ते या पद्धतीने घाला असं दासबोधात कुठेच सांगितलेलं नाही, असं का? उत्तर देताना मला समर्थांचे सावंतपण उलगडत गेले. सूर्यनमस्कार मुळातच विस्मृतीत का गेला हे समजण्यासाठी त्या काळातील समाज स्थितीकडे लक्ष देणे गरजेचं आहे. घरात 3 भाऊ आहे. एक भाऊ निजामाकडे चाकरी करतो, दुसरा आदिलशहाकडे असतो आणि तिसरा मराठ्यांकडे चाकरी करतो. घराघरात संशय, भीती, तेढ, अविश्वास हा भरून उरलेला होता. घरात जे ते समाजात. सगळ्यांना जीव जगविण्याची काळजी, परकीय राजवट, अवहेलना, शासनाचे क्रौर्य, अमानुषता, सगळी जनता हवालदिल होती. प्रत्येक व्यक्ती भीतीच्या छायेत मरेपर्यंत जगत होती. त्यात भर म्हणून राजा हा देवाचा अवतार आणि ठेविले अनंते तैसेचे असावे, चित्ती असो द्यावे समाधान, हे आमचे संस्कार. समर्थांनी बलोपासनेची आवश्यकता कीर्तनामध्ये अधोरेखित केली असणार. मठाधिपती हे त्यांचे नेटवर्कचे जाळे असणार. सर्वच घरामधून बलोपासना हद्दपार झालेली नव्हती.
सरदार, दरकदार, सैनिक यांच्याकडे ती थोड्याफार स्वरूपात का होईना शाबूत असणारच. कीर्तनातून ही संख्या वाढली. कुठल्याही मठात किंवा मारुती मंदिरात व्यायामशाळा, बलोपासना, सूर्यनमस्कार याची सोय नव्हती, आजही नाही, आणि तेच योग्य आहे. सूर्यनमस्कार शिकणे शिकवण्याची प्रक्रिया नाही, ती प्रत्यक्ष घालणे आणि त्याची दररोज प्रचिती घेणे हे महत्वाचे. समर्थ स्वतः, त्यांचे शिष्य, प्रशिष्य, मठाशी संबंधित भक्त आणि त्यांच्या संपर्कातील सर्वच भाविक लोक ब्रह्मकर्मांतर्गत असलेली सूर्यनमस्काराची साधना नित्य नेमाने करीत असत. मसुलकर मठाची, हा मठ कराडजवळ आहे. मठाधिपतींच्या भगिनी लक्ष्मीबाई दररोज 1200 सूर्यनमस्कार घालीत असत. आपल्या इतर मैत्रिणींना बरोबर घेऊन त्या 1200 सूर्यनमस्कार घालण्याचे प्रात्यक्षिक ठिकठिकाणी करत असत. उद्देश सूर्यनमस्काराचा प्रचार प्रसार व्हावा हाच. त्या काळात सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक नाशिक तीर्थक्षेत्री सुद्धा झालेले आहेत. साधारण 1940-41 दरम्यान सुभाषचंद्र बोस महाराष्ट्रात होते. 1200 सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकाला ते स्वतः उपस्थित होते. महिलांच्या या उपक्रमाने ते भारावून गेले. महाराष्ट्रात असताना त्यांनी या महिलांचे 2-3 वेळेला कौतुक केले. या उपक्रमात सर्वांनी सहभाग घेतला तर आपले स्वातंत्र्य दूर नाही असे वक्तव्य केले. परकीय सरकारच्या डोक्यामध्ये धोक्याची घंटा वाजली. त्यांनी मठाची सर्व मालमत्ता जप्त केली. त्या दिवसापासून ब्रह्मकर्मांतर्गत असलेल्या सूर्यनमस्कार साधनेचा वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे आजही सुरू आहे. मठाचा दुसरा उपक्रम होता लक्ष दासबोध, जे दररोज 108 सूर्यनमस्कार घालतात. त्यांना ग्रंथराज दासबोधाची प्रत विनामूल्य मिळत होती. दररोज सूर्यनमस्कार घालणारे आणि दासबोधाचे पाठ करणारे वज्रदेही देशभक्त होतात, हा समर्थ शिष्यांचा ठाम विश्वास आहे. दासबोधामध्ये सूर्यनमस्कार साधनेचा उल्लेख प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठे कुठे आहे हे बघण्यासाठी सूर्यनमस्काराचा दृष्टिकोन समोर ठेवून ग्रंथ वाचणे गरजेचे आहे. आजार, व्याधी 3 प्रकारात मोडतात. हे तिन्ही प्रकार शरीरातील धग, शरीरातील प्राण विझवणारे असतात. आध्यात्मिक ताप म्हणजे शरीर, इंद्रिय आणि प्राण यांच्यामुळे होणारे रोग, जे निवारण्यासाठी अनेक दवाखाने आणि असंख्य डॉक्टर वैद्य आहेत. दुसरा आधिभौतिक ताप म्हणजे बाहेरून शरीरावर होणारा हल्ला. तो रोगराई, जंतू संसर्ग,
लाठ्या काठ्या, शाब्दिक मार, शिक्षा, श्वापदाचा हल्ला, असंख्य प्रकारची पिळवणूक, मानसिक त्रास इत्यादी बाह्य संपर्कातून होणारे ताप या गटामध्ये मोडतात. तिसरा गट जो आहे तो आदिदैविक ताप. सरता संचिताचे शेष, सरता संचिताचे शेष, नसे क्षणाचा अवकाश, सरता संचिताचे शेष, नसे क्षणाचा अवकाश, भरे ना भरे निमिष, भरे ना भरे निमिष, जावे लागे श्रीराम. भोगण्यासाठीच जीवाचा जन्म होतो. भोग सुखाचे असतात तसेच दुःखाचेही असतात. कोणत्या भोगाच्या पारड्याचे वजन जड होते त्यावरून पुढचा अव्यक्ताचा प्रवास सुरू होतो. त्रिविध ताप या समासाच्या समारोपाचे पद आहे. असो ऐसे सकळही गेले, असो ऐसे सकळही गेले, म्हणजे आयुष्य अकाली संपले, परंतु एकच राहिले. दीर्घायुष्य एकच राहिले, परंतु एकच राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी श्रीराम. स्वरूपाकार झाले म्हणजे वैश्विक आत्म्याशी, प्राण चैतन्याशी, रामचैतन्याची मारुती रायाप्रमाणे एकरूप होणे असं आहे. आज आपण ही सर्व उठाठेव करतो आहे ती शून्य ज्ञान सूर्यनमस्कार साधनेचा आधार स्पष्ट करण्यासाठीच आहे. त्याची संक्षिप्त उजळणी पुन्हा करण्यासाठी समर्थांचा एक श्लोक सांगतो. वन्ही तो चेत वावारे, वन्ही म्हणजे अग्नी. वन्ही तो चेत वावारे, चेतविताची चेत तो, विवेक जाणीजे तैसा. विवेक म्हणजे शहाणपण, योग्य निर्णय वगैरे वगैरे. विवेक जाणीजे तैसा, वाढविताची वाढतो. हा वाढण्यासाठी प्राणाचा आधार घ्या, प्राणाची सेवा करा. हा श्लोक सूर्यनमस्कार लोक चळवळ या उपक्रमाचे घोषवाक्य आहे. शरीरातील प्राण वाढवण्यासाठी ज्यांना भूक लागते, झोप येते, त्या सर्वांनी सूर्यनमस्कार घातलेच पाहिजे. त्या सर्वांनी सूर्यनमस्कार लोक चळवळ या उपक्रमात सहभाग घेतलाच पाहिजे. मला मिळालेला एक दृष्टांत थोडक्यात सांगतो आणि निरोपणाचा भाग संपवतो. शरीरातील वेग आवेग आपल्याला परिचयाचे आहे. तहान, भूक, झोप, आनंद, शोक, भीती, हास्य, खोकला, वांती इत्यादी अनेक सतत सुरू असतात. आकाशात आणि अवकाशात असलेले आवर्तने अगणित आहेत. सूर्यनारायणाला आपल्या भ्रमण कक्षेतून एक आवर्तन करायला 25 लाख वर्षे लागतात. तर ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प तो 4 अब्ज 32 कोटी वर्षाचा आहे.
ब्रह्मदेवाची निद्रा संपेपर्यंत जगबुडी असते. हे अति अतिव्याप्त आवर्तन झाले. तर सूक्ष्म जीव, जंतू, जीवाणू जे डोळ्यांनीही दिसत नाही, त्यांच्या मांसपेशीचे आवर्तने अति सूक्ष्म म्हणता येते. ब्रह्मांडातील सर्व वेग आवेग यांच्या आवर्तनावर योगेश्वर ब्रह्मांड नायकाची सत्ता चालते. भवसागरात 2 ओंडके त्याच्या अनुमोदनानेच एकत्र येतात, अन्यथा ते अशक्य. 14 एप्रिल म्हणजे मागचा महिना, रात्री मध्येच जाग आली मला. वेळ बघण्यासाठी मोबाईल उघडला. त्यावर JPG इमेज होती. स्मिता यांचा उल्लेख असलेला काहीतरी संदेश आहे एवढंच लक्षात आलं. चष्मा घेण्यासाठी मोबाईल खाली ठेवला, चष्मा लावला तर संदेश गायब. झोप अनावर होती. उद्या बघू. सकाळी अनेक झाल्यावर 10 वाजता डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांना फोन केला. आउट ऑफ रेंज. थांबून थांबून हेच उत्तर. शेवटी दुपारी 4 वाजता लेखी संदेश पाठवला. उत्तर लगेच आले. पुढील 4 दिवस ओंकार प्रशिक्षण आणि सराव यामध्ये भाग घेतला. पूर्वी मी प्रत्येक आठवड्यात 5 दिवसाचा सूर्यनमस्कार प्राणायाम वर्ग घेत होतो. त्यातील साधारण 1 तास ओंकार प्रशिक्षणासाठी राखीव असायचा. योग निद्रा सराव 10 मिनिटे दररोज असायचाच. 4 दिवस ओंकार प्रशिक्षण झाल्यानंतर पुढचे दिवशी दीर्घ सूर्यमंत्र 12 आणि दीर्घ ओंकार 12 व्यवस्थित केले. योग निद्रा करायला गेलो तर डोके जमिनीवर टेकत नव्हते. नको नको नाही नाही म्हणत होते. मानेचे मणके 4, त्यापैकी 2 मणक्यांची लवचिकता कमी झाली हे लक्षात आले. दीर्घ श्वास, मान, खांदा, कोपर, तळहातावरील दाबबिंदू इत्यादी यांना चालना दिली. मान लगेच टेकली. हा व्यायाम दररोज सुरू झाला. मानेतून वाकलेला म्हातारा ही उपाधी रद्दबादल झाली. माझ्या कुंडलीत असलेला गुरुग्रह उच्चीचा आहे याची मला प्रचिती आली. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद काका. खूपच सुंदर. म्हणजे खरं तर एक वेगळाच विषय, म्हणजे वेगळ्याच पद्धतीचं निरूपण किंवा चिंतन मला ऐकायला मिळालं असं मी आवर्जून सांगू इच्छिते. आणि आपल्या सगळ्यांना पण लक्षात आलं असेल. आज थोडा आपला काका दिसत नसल्यामुळे हिरमोड झाला, हेही तितकंच खरं आहे. पण काकांचं वय लक्षात घेता पूर्ण भाषण 2-3 दिवस त्यांनी लिहून काढलेलं आहे आणि आज ते काकांनी सादर केलं. काकांच्या आवाजातला तो
खणखणीत स्वर आपल्या सगळ्यांना निश्चितपणे जाणवलेला आहे आणि सूर्यनमस्कार घातल्यामुळे ते वज्रदेही आपल्याला बनायचं आहे आणि असं वज्रदेही आपल्याला बनायचं असेल तर सूर्यनमस्काराचं अनन्य साधारण असं महत्व, प्राणचैतन्य आणि आपल्या तिन्ही संस्था असं खूप काही काकांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे. काका आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. आणि वयाच्या 80व्या वर्षी आणि शेवटचा जो काकांनी उदाहरण सांगितलेलं आहे किंवा त्यांना जो साक्षात्कार झाला आणि थोडस शरीर आपलं आता थकायला लागलेलं आहे पण इमिजिएटली पुन्हा व्यायामांनी त्यांनी ते पुन्हा पूर्वपदावर कसं आणलेलं आहे आणि मला वाटतं हा उत्साह सगळ्यांना आपल्याला सुद्धा तशाच पद्धतीनं कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देईल यात शंका नाही आहे. काही जणांनी मला वाटतं एकच हात वर केलेला आहे. काकांनी जे काही आता सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर काका ते आपण घेऊया. 2 हात मला वर दिसतायत. निशाताई विंचुरकर यांना काहीतरी प्रश्न आहे आणि त्यांचं झाल्यानंतर विश्वनाथ सावंत. येस काका आता तुम्ही दिसता आहात. हो 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 धन्यवाद धन्यवाद. निशाताई विचारा काय प्रश्न आहे ते. निशा विंचुरकर. विश्वनाथ सावंत. हा नमस्कार मॅडम आणि गुरुजींनाही नमस्कार. हा श्रीराम आणि तेजस नमस्कार स्वामी समर्थ. खूप ओजस्वी आणि तेजस्वी असं आपलं वक्तव्य होतं. एकदम पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये आपण ऐकत होतो सर्वजण. खूप म्हणजे तुमचं ते तुमची जी साधना आहे विश्वनाथ दादा बोला. बाकीच्यांनी माईक चालू करू नका प्लीज, अदरवाईज कोणालाच ऐकायला येणार नाही. काकांचं ओजस्वी आणि तेजस्वी असं ते उगवतं भाषण आपण जे ऐकलं तर त्यांची साधना आणि त्यांचं त्याच्यावरचं जे प्रभुत्व आहे हे खूप चांगल्या रीतीने आपल्याला समजलेलं आहे. तर मला वाटते याच्यामध्ये शंका किंवा प्रश्न विचारण्यासारखं काहीच नाही, परंतु त्यांचं खूप खूप धन्यवाद काकांना आणि तुम्हाला देखील हे असं ओजस्वी व्याख्यान ठेवल्याबद्दल. याच्याबद्दल आपण सर्वजण म्हणजे माझ्या सकट सर्वजण या प्रचार आणि प्रसाराला सूर्यनमस्काराच्या वाहून घेतील असं एक ओजस्वी भाषण यांच्या मिळालेलं आहे. धन्यवाद. नीताताई मला बोलायचं आहे, मला हात वरती करता येत नाही म्हणून मी फक्त एवढंच माईक ओपन करून. वृषाली बापट. बर तुम्ही आधी विचारा प्रश्न. बर नमस्कार काका, मी वृषाली बापट. मी तुमच्या एकूण व्हिडिओ आमच्या सेशनवर जे स्मिताताईंनी पाठवले त्या सगळ्यांनी खूप खूप प्रभावित झाले. मला प्रत्यक्षात जर का तुमची भेट झाली तर खूपच आवडेल. फक्त मला तुम्ही जो मुद्दा सांगितलात की सूर्यनमस्कार ह्याच्याऐवजी जपाचं महत्व, तर त्याच्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती पाठवाल का? खरं म्हणजे हा जो आहे सूर्यनमस्काराचेच हे एक 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 रूप आहेत म्हटलं तरी देखील चालेल. बर. म्हणजे बालवयामध्ये तुम्ही जे सूर्यनमस्कार घालतात अगदी 5-6 वर्षाचे आहेत असं धरून चाला. ते वडील घालतायत किंवा आई घालतायत, काका घालतायत घरातले. मग तो मुलगा जो आहे तो खांद्यावरती एखाद्या वेळेला उभा राहतो किंवा पोटा खालून निघून जातो. त्याला जेव्हा जमेल त्यावेळेला त्यांच्याबरोबर तो खाली जमिनीवरती आडवाई होतो वगैरे वगैरे. हा जसा सुरुवात आहे तशी वेगवेगळी स्टेजेस त्याचे सांगितले आहेत. म्हणजे सूर्यनमस्कार केव्हा सुरुवात करा, नंतर मग तुमचं ज्या वेळेला शरीराची वाढ थांबते साधारण 25-30 वर्षाच्या नंतर शरीराची तशी वाढ होत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला त्याच्यानंतर एक 4-5 वर्षांनी
प्राणायाम किंवा योगासनं याचा आधार घ्यायला पाहिजे. आणि आणखी पुढे गेल्यावरती तेही जमत नाही तर हळूच सहज गतीने घालता येईल इतर काही याचे सूर्यनमस्काराचे वॉर्मिंग अपचे जे व्यायाम आहेत ते करता येतील. आणि नंतर तेही जमत नाही, म्हणजे आता माझी परिस्थिती अशी आहे की खांदे ठीक आहे, ते त्रास देत नाही, ते सूर्यनमस्कार घालायला उत्सुक आहे, पण घोटा जो आहे तो त्रास देतोय. बरोबर. तर मी दुसरं काहीच करू शकत नाही. मग मी त्यावेळेला या जप साधना जी आहे त्याचा आधार घेणार. आणि तो अच्छा. आधार एवढा पॉवरफुल आहे ते हो. मी उदाहरणाने तुम्हाला सांगितलं हो, आणि हो, तुम्हाला अनेक वेळेला लक्षात येईल. हो. म्हणजे साधं सूर्यनमस्कारामुळे प्राण वाढतो आणि प्राण वाढला की तुमची एकाग्रता वाढते. बरोबर. हे सांगायचं झालं तर मी सांगेन की महाभारतामध्ये भीष्माचार्य शरसय्येवरती आहे हो. आणि त्यांचं लक्ष किती प्रमाणात त्यांच्या आरोग्याला लागलेलं आहे, हो. किती प्रमाण. तर हे शरशय्या जी आहे ती त्यांना फुलाची शय्या झाली आहे. म्हणजे लक्ष तिथे काहीच नव्हतं, लक्ष फक्त कृष्णाकडे होतं आणि त्यांची चर्चा चालू होती. म्हणजे हा जो प्राण वाढला की काय काय होऊ शकतं हे अध्यात्मामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे लक्षात येईल. आणि मग तो प्राण वाढवायचा तर त्याला सर्वात उत्तम प्रकार जो आहे तो सूर्यनमस्कार आहे. मध्यंतरीचं असं होतं की प्राण वाढला की सगळे रोगराई दूर होत आहेत. मग प्राणाची बार सुरू झालेत आणि तिथे ट्रीटमेंट देणं सुरू झालं. ऑक्सिजन थेरपी. वर्तमानपत्रातही पूर्वी वाचलेलं आहे. काय करायचं तर 9 द्वार जी आहे तर कुठल्याही द्वारामध्ये त्रास आहे तर तिथे काही सेकंद ऑक्सिजन जो आहे तो सोडायचा आणि काढून घ्यायचा, ही ट्रीटमेंट देत होती. अच्छा. म्हणजे इथपर्यंत लोक गेले, त्याचं म्हणजे जे विकृत रूप ज्याला म्हणता येईल असं पुढे गेलं. पण ते नंतर लक्षात आलं की हा प्रकार जो आहे तो अंड जे आहे ते बाहेरून फोडणे आणि ते आतून उबणे या दोघांमध्ये जसा फरक आहे तसं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे हा मुद्दा खऱ्या प्रश्नाच्या थोडासा दूर गेलाय, पण स्पष्ट करण्यासाठी मुद्दाम उदाहरण दिलं की तुमची जप साधना जी आहे ती त्या वयाला तेवढं सामर्थ्य प्रदान करणारी आहे. म्हणजे तुमचा सुखे सांडणे या देहाचे करावे, हात धरून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं जात आहे. बरोबर. येस. तुम्हाला नमस्कार काका. आणि एक फक्त छोटीशी विनंती की तुम्हाला जमलं तर कधीतरी आम्हाला व्हिडिओवरनं तुम्ही जे आम्हाला संदेश पाठवता त्याचं थोडंसं आम्हाला बघायला मिळालं तर खूप खूप बरं वाटेल. तुमच्या या ज्या आहे ना युट्यूब वरती सगळं आहे. ते स्मिताताईंनी पाठवलंय. तुम्हाला पुष्कळ गोष्टी मिळतील. मी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे तुम्हाला त्यावेळेला त्या संदेशाला ते तुम्हाला देतो, म्हणजे त्याची लिंक देतो. तुम्ही बाकीचं जरा त्याच्याकडे लक्ष दिलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. सगळंच आहे त्याच्यामध्ये, माझ्याजवळ काहीच ठेवलं नाही. हो खरं आहे काका. बरं, पुन्हा नमस्कार काका. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. याच्यानंतर आरतीचाही विचार. नमस्कार ताई. पहिले तर तुमचे धन्यवाद की इतक्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तीला आमच्या समोर आणले. काका आपण बोललो पण आहोत आणि मी आता नाशिकला येते, माझी फायनल एक्झाम आहे आता MA ची, तर मी आपल्याला भेटणार आहे पहिले. आणि स्मिताताई, तुम्हाला वाटत नाही का समर्थ रामदास स्वामी आपल्या सोबत बसलेत असं फील येतोय? अक्षरशः म्हणजे आजच्या युगातले तुम्ही आमच्यासाठीचे समर्थ रामदास आहात. नाही, त्यांचं कार्य इतकं सुंदररित्या आपण पुढे नेत आहेत. काका, मी नक्की स्मिताताई आणि तुमच्या मदतीने हा यज्ञ
माझा सुद्धा एक ग्रुप पुढे आहे पुढे सूर्य चालेल. नमस्काराचा. नक्की नक्की तर नक्की. तिथे फक्त एवढंच करायचं की सूर्यनमस्कार घालून आकडा टाकायचा आहे. हा असा एक उपक्रम आहे आमचा. तर हा हा हो 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 तुमच्याकडून हो गायडन्स तुमचं घेऊन मी अजून छान पुढे जाण्याचा हे करते. बरोबर बरोबर. धन्यवाद मनापासून. हम्म. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर अनिता बांगल. अनिता ताई विचारा. अनिता बांगल, प्रश्न विचारायचा आहे का? हात वर केलाय तुम्ही, अनम्यूट करा तुम्ही. बर, त्यानंतर उमा दिघे. हा, अनिता ताई विचारा, अनम्यूट झालंय तुमचं. हा, मी एवढंच म्हणते की काका धन्यवाद. खरंच या युगात आम्हाला स्वामी समर्थ रामदासांची भेट झाली. त्यांना शिरसाष्टांग नमस्कार आमचा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अनिता. श्रीराम समर्थ. खूप श्रीराम खूप समर्थ. धन्यवाद. हा. मी विचारू का काही? नाही, दोघ जण आहेत, थांबा जरा. उमा दिघे आणि अंजली ताई, त्या दोघांचं झालं की आता कोणी विचारलं त्यांनी विचारा. उमा ताई बोला. काका, मी उमा दिघे बोलते आणि मी USA मधनं बोलते, मायामीहून. हो, आणि खूप छान आजचं निरूपण, आजचं भाषण फार छान झालं. व्हिडिओ चालू असतात आणखीन बरं वाटलं असतं, पण त्यांनी काही विशेष फरक नाही पडला. तुमचे शब्द इतके स्पष्ट आणि इतके छान व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचले की व्हिडिओ चालू नव्हता तरी विशेष फरक नाही पडला. माझा प्रश्न असा आहे की सूर्यनमस्काराची खूप माहिती आहे, पण आता दोन्ही खांदे खूप दुखतात. ते फ्रोझन शोल्डर ज्याला म्हणतात तसं झालेलं आहे. तर घालता येत नाही सूर्यनमस्कार, आणि जर घालायचा प्रयत्न केला तर त्या दिवशी खूपच पेन, वेदना वाढतात. अशा वेळेस नुसतं नामजपानी फरक पडतो का आपल्या एकंदर आरोग्यामध्ये? नाही, तो सूर्यनमस्कार घालण्यासाठी खांदे बळकट पाहिजे. खांदे जेवढे बळकट होतील तेवढ्या प्रमाणात तुम्हाला सूर्यनमस्कार जास्त घालता येतील. बरोबर आहे. हा, खांद्याचा व्यायाम वगैरे हे ते तो व्यवस्थित करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या संदेशात जे काय 13 मिनिटाचा उपक्रम दिलेला आहे. ओके. सूर्यवंदन. हो, सूर्यवंदन जो आहे तोच सराव व्यवस्थित चालू ठेवा. आणि बाय आता किंवा पुढे जे येतील काही अलाइड एक्सरसाइजेस त्याच्यासाठी, खांद्यासाठी ते करा. तुमचं वय किती आहे? माझं वय 82 आहे सध्या. अच्छा, हा, मग तुम्हाला फारसं हे नाही, तुम्हाला नामजप जो आहे तो वाढवा. आणि हे सूर्यवंदन जसं करता येईल तसं करा. दिवसातून 2 वेळेला 3 वेळेला केलं तरी चालेल. आणि सर्वात महत्वाचा, अगदी पहिला जो संदेश आहे तुमचा, चेहरा जो आहे उदान वायू वाढवणे, तो आपल्या वयाला अत्यंत उत्कृष्ट. अगदी लहान मुलांपासून तर किती 100पर्यंत गेला तरी देखील तो तुम्हाला फायदा देणार आहे. अच्छा, आमचा योगा क्लास जो आहे, आणि त्याच्याच बरोबर खांद्याचे व्यायाम जे दिलेले आहेत ते करा. ते येतील, आता हळूहळू सुरू होतील ते. अच्छा. ओके. नमस्कार, तुम्हाला अभिवादन. होय. खूप बरं वाटलं. खूप आपली भेट झाली. आता भेट कधी होणार हे सांगता येत नाही, कारण भारताचा प्रवासच होत नाही. बरोबर. या पण वयात अशी तरी स्मिताताईंमुळे भेट झाली आणि त्या गोष्टीचा अतिशय आनंद आहे. पुन्हा अशीच तरी भेट व्हावी. नक्की व्हावी. उमाताईंचा पण उत्साह तुम्हाला दिसला असेल. उमाताई खूप सिन्सिअरली साधना करतात आणि आपल्या जुन्या साधक आहेत. नाही, खूप त्याच्यामुळे खूप फरक पडतो. गुरुवारची साधना मी बुडवत नाही, उलट वाट बघत असतो गुरुवारच्या साधनेचा. तुम्ही मला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकतात. म्हणजे काही त्रास झाला, हे झाला तर आपण गप्पा मारू. म्हणजे त्याच्यातून काहीतरी मार्ग नक्की निघत जाईल. नमस्कार. हो, धन्यवाद उमाताई. याच्यानंतर अंजली ताई, रेखाताई आणि कमल कुलकर्णी अशा तिघांच्या हातवर आहे. त्यांचं ऐकूयात आपण. हो, माझा पण हातवर आहे.
नमस्कार दादा, नमस्कार ताई. हा मी अंजली गाडे बोलतेय. मी नाशिकलाच असते हा आणि योग साधक आणि दासबोध अभ्यासार्थी आहे आणि तुम्हाला एकदा प्रत्यक्ष भेटायची इच्छा आहे. मी हम्म. डॉक्टर पाठक काकांच्या याच्यात तुमचा लेख वाचला बर मासिकामध्ये. हा हा त्याला हा. आता बरीच वर्ष झाली आहे, पण बरोबर तेव्हापासून बरोबर खूप बरोबर. इच्छा आहे. तर तुम्हाला भेटायला केव्हा म्हणजे येऊ शकते मी? हा म्हणजे दुसरा धक्का आहे. समर्थांनी दिलेला हा दुसरा धक्का आहे, वाया घालवू नका. आणि केव्हाही या, केव्हाही या. अगदी उद्या सकाळी आला तरी देखील चालेल. ऍड्रेस द्या ना मला, स्मिताताई. हो, दादांचा ऑलरेडी काकांचा नंबर मी ग्रुपवर जेव्हा बोलायचं सूर्यनमस्काराचा म्हणजे फक्त मेसेज हेच करावं पाठवले लागतं होते ना, मला म्यूट तेव्हा करावं लागतं मी ना. पाठवलं होतं. मी ग्रुपवर हम्म. परत पाठवते. चालू आहे सुगंधा थोडं. मला खर्डे ताई, बोललं तुम्ही म्हणजे फक्त सारखा माझं. सुगंधा ताई जय सारखा हा श्रीराम. हा हा नाही, मला बोलायचं आहे म्हणून मी हे केलंय. तुम्ही हा सारखा हे करू नका. 2 तो मिनिटं माझी. आपोआप होतोय, आपोआप बरं होतोय. बोला, मी तुम्ही नाही. बोलून घ्या, मग मी रेखाताईंना हा, सांगते. नमस्कार गुरुजी आणि नमस्कार हा स्मिताताई. हा. मी हो. सौरभ बुद्धाचं योगा करते आणि बाकीचे आधीचे पण मी योगा बरेच केलेले आहेत. पण सध्या काय होतं माहितीये, माझा थोडासा गुडघा दुखतोय आणि हा मी बर. सूर्यनमस्कार पण घालते. तर त्याच्यासाठी मला थोडस तुमचं मार्गदर्शन हवं. म्हणजे असं खूप दुखत नाहीये, पण तो दुखायला लागलाय असं. आता तुमचं वय किती सांगितलं? 65 आहे. हा 65. वय वय 65. हा 65. 65 आहे. 65 आहे, 65 आहे. आणि किती दिवसापासून दुखतोय? 15 दिवस झालाय. अच्छा. मार वगैरे बसलेला नाही ना? नाही, नाही. तसा नाही बसलेला. पण साईडचा पोटाकडे लक्ष, दुखतोय. हा पोटाकडे लक्ष द्या, पोटाकडे लक्ष द्या. म्हणजे अच्छा. त्याच्यासाठी तुमचा रेचक वगैरे घेतला तरी चालेल. माझ्या याच्यामध्ये अच्छा. ती पद्धत एक आहे, तुमच्या संजीवन चूर्ण. ती दररोज हा सकाळ हा. दुपार संध्याकाळ घेतला तरी देखील चालेल. ओके. त्याची सवय लागणार नाही. 80, 90, 100 वय असेल त्यांनी घेतला तरी देखील तो चालेल. हे आहे. आणि दुसरं जे आहे ते काही तुमचं तेल वगैरे हे ते असेल तर त्याचेही उपचार वगैरे चालू ठेवायला हरकत नाही. आणि ओके. चालणं जेवढं शक्य होईल तेवढं चालावं. हो, हळूहळू भरपूर हळूहळू कमी चालते. होईल. आणि जर त्रास वाढत गेला, एक 4-8 दिवसात, 15 दिवसात, तर डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी. म्हणजे मग ते आणखी हो. आपल्याला त्याचाही आधार मनाला लागतो, आवश्यक असतो. कारण मी सध्या कॅनडामध्ये आहे आणि कॅनडाची अच्छा. थंडी मला थोडीशी बाजली आहे हा असं हा वाटतं. हा म्हणजे बरोबर त्याच्यामध्ये बरोबर थोडस बरोबर हे बरोबर केलेलं बरोबर आहे बरोबर. असं वाटतंय. आता मी पुढच्या मग महिन्यात येते आपल्या मग भारतात. तुमच्या आजीबाईचा बटवा जो आहे ना, त्याच्यातून हा. हे करा आणि गरम लेप जो आहे त्याच्यावरती लावा. ओके. गरम लेप. गरम म्हणजे नाही म्हणजे आजीबाईच्या कुठला बटव्यातून घ्यायचा? तुम्हाला ते लेप वगैरे लगेच लक्षात येतील काय आहे काय नाही ते. हो 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 हो. रक्तचंदन अमकं तमकं वगैरे हे करून तिथे लावा. अच्छा. किंवा हा. बाकीचे जे ऑइल मिळत आहेत वेगवेगळे गुडघ्याचे वगैरे, तर ते लावा. इकडे अच्छा. आला उष्ण हवेमध्ये की तुम्ही पुन्हा पहिल्यासारखे मला व्हाल. असं वाटतं, असं वाटतं मला. कारण हा मी नक्की. व्यवस्थित सगळे योगा करते, म्हणजे असं हे हा नाहीये. सौरभ हा बुद्राने नेहमीच म्हणजे करते ते सतत. पण ते अरे वा हल्ली मला अरे वा. फार दुःख म्हणजे हे होतं की नको हा हा वाटतं असं हा वाटतं. हा हा. ओके, धन्यवाद सुगंधा ताई. आज संपताई धन्यवाद. येस. नमस्कार गुरुजी. नमस्कार श्रीराम स्मिता समर्थ. ताई. याच्यानंतर रेखाताई आणि मग कमलताई आणि मग अंकुश दादा. रेखाताई विचारा. नमस्कार काका आणि नमस्कार स्मिताताई. हो. मी पण शिकागोहून बोलते आहे. अरे वा अरे वा, बहुत खूप. उमाताई आणि आम्ही एकत्र योगासन करतो. जरी त्या मायामीला असल्या तरी आम्ही झूम वरनं एकत्र योगासन बर करतो. बर बर आणि बर त्याच्या माझं वय 73 आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हे दिलेलं उदान वायू वाढवणे ह्याचा प्रत्येक वेळेला म्हणजे मंगळवार गुरुवार आम्ही करतो. त्यावेळेला हे करत असतो आम्ही, आम्हाला कळल्यापासून.
पण मला त्याच्याबद्दल एक प्रश्न आहे. मी ते केल्यानंतर माझा चेहरा लाल होतो आणि कानशिलं तापतात. हा, म्हणजे मी काही चुकीचं करतेय का? नाही 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 नाही, काय ते चुकीचं नाही. तो इफेक्ट एखाद्या वेळेला होऊ शकतो असा. असा होऊ शकतो. तुम्ही फार घासू नका. आपल्याला फक्त त्याला थोडासा जागा करायचं आहे, एवढंच करायचं आहे. फार 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 घासण्याची काय आवश्यकता नाही. ओके, मग कदाचित मी आणि जोरात करत असेल. तो प्रकार फार चांगला आहे. म्हणजे सगळ्यांनीच तो करावा. लहान मुलांना सुद्धा, म्हणजे काही जण असतात की मनगटाने सारखं नाक पुसत असतात. मनगटाने सारखं नाक, एकदा उजव्या मनगटाने एकदा डाव्या मनगटाने. तर ते जे आहे त्यांनी सुद्धा हा प्रकार केला तर त्याच्यामध्ये फरक पडू शकेल एवढा त्याच्यात. ओके, आम्ही 8-10 जणी करतो एकत्र योगासन. त्यावेळेला मी हे करतोय सध्या. आणि तो एक्सरसाइज खरंच उपयोगी आहे बरं का. म्हणजे उदानवायू वाढवणे म्हणजे म्हटलं तर तसा सोपा आहे, पण तो परिणामकारक खूप आहे. परिणामकारक आहे. म्हणजे सप्तपथ जे आहे या घशामध्ये, सप्तपथ त्याची शुद्धी होते. बाकीच्या गोष्टी सगळ्याच हे आहेत, कान वगैरे येते. तो फार मोठा विषय येतो. ओके, मला वाटलं ब्रेनला. शिकलो. ती आमची टीचर आहे. तुम्ही एकत्र येऊन दर शुक्रवारचं हे जे आहे ना संदेश, तो आठवड्यातून 2 दिवस का होईना एकत्र करा. म्हणजे मग आणखी जरा लोक वाढतील. 2चे 4 होतील, 4चे 8 होतील, वाढतील. हो हो हो, आम्ही 7-8 जणी आहोत. ते सगळ्यांना मी सांगते आणि करू. आम्ही नक्की करू. बहुत खूप, बहुत खूप. आणि सगळ्यात 70च्या आसपास आहेत, तेव्हा मी 4 सूर्यनमस्कार व्यवस्थित घालू शकते. अरे वा, अरे वा, उत्तम उत्तम. कठीण आहे. तुमचा वर्ग चालू असेल तर तुम्हाला फक्त 2 सूर्यनमस्कार घालायचीच परवानगी आहे. 4-6 नाही. पुढच्या महिन्यात मात्र 3 होतील आणि त्याच्या पुढच्या महिन्यात 4 होतील. ओके. म्हणजे मर्यादा जी आहे ती पण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि कशासाठी ते, तर तुम्हाला जर चूक असेल, काही एखादी होत असेल अजाणतेपणे, तर त्याची वारंवारिता वाढू नये. बरोबर. पुढच्या आठवड्यापर्यंत कदाचित ती चूक दुरुस्त झाली तर मग तुम्हाला त्रास होणार नाही, ती शक्यता कमी होते. म्हणून तो एकानेच वाढवायचा, जास्त वाढू नये असा हा माझा आग्रह असतो. ठीक ठीक. ओके, जय जय गुरुदेव समर्थ. होय, नमस्कार. या, धन्यवाद रेखाताई. कमलताई, विचारा प्रश्न. दादांना नमस्कार, ताईंना नमस्कार. मला आता विचारायचं वाटलं होते, स्मिताताईंनी चेअर सूर्य नमस्कार शिकवले होते. तर ते हाय नमस्कार म्हणजे वृद्धांना सुद्धा ते घालता येण्यासारखे आहेत हे सांगायचं होतं. आणि तुम्ही ज्या शांतपणे सांगितलं, म्हणजे सूर्य नमस्कार एक उपनिषदच आहे असं वाटलं. दादांनी स्वानुभवातून केलेला अभ्यास आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि जर इतका त्याचा लाभ होत असेल तर प्रत्येकाने तो समजून घेऊन ती उपासना केली तर प्रत्येकाचं आरोग्य संपन्नता प्रत्येकाला लाभेल असा विश्वास वाटला. तेव्हा तुम्हाला आणि स्मिताताईंना पुन्हा एकदा धन्यवाद. उत्सुकता निर्माण केली, काळजीपूर्वक किती अभ्यास केला पाहिजे याची समज आली. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला दोघांनाही नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. कमलताई सुद्धा 80च्या पुढे आहेत बर का. याच्यानंतर अंकुश दादांना विचारायचंय. अंकुश दादा बोला आणि त्याच्यानंतर वसुधाताई. आता अजून 2च घेते प्रश्न आणि मग थांबूयात आपण. अंकुश दादा बोला. जय श्रीराम. मला असं विचारायचं होतं की काकांनी सांगितलं की 6-7 वर्षाच्या नंतर सूर्यनमस्कार घालू शकतात, 30 वर्षापर्यंत घालायचे, म्हणजे नंतर पण कंटिन्यू करायचेच आहेत ते. पण त्याचा जास्त फायदा होतो अनुवांशिक व्याधींवर वगैरे. तर मला असा एक शंका आहे की कुठल्या वयानंतर घालू शकतो आपण, म्हणजे का कोणत्याही वयात सूर्यनमस्कार घालता येतात? हा, तुमची क्षमता असेल तर केव्हाही घालता येतात. म्हणजे काही लोक 80ची आहे आणि सूर्यनमस्कार दररोज 12 घालतायत, असेही पुष्कळ आहेत.
अच्छा, म्हणजे वयाचं बंधन नाहीये म्हणजे त्याला. नाही, वयाचं वगैरे बंधन नाही. तुमचं खांदे पक्के असतील तर तुमचं वय 100 असलं तरी देखील घालता येतील. आणि 100चे लोक जे आहेत तेही 2-4 सूर्यनमस्कार घालणारे आहेत, पुष्कळ आहेत. म्हणजे 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 एक तर उदाहरण असं आहे की त्यांचा फोन आला मला की सूर्यनमस्कार पुन्हा सुरुवात केलेत बरं का. अरे म्हटलं थांबले होते की मला काही माहिती नाही. तर ते म्हणे पडलो मी जिन्यावरतून आणि खोबा जो आहे तो त्रास देतोय आणि मग त्याचं ऑपरेशन झालंय, काहीतरी रॉड वगैरे घातला किंवा काय केलंय आणि 1.5 महिना झालाय मी सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली आहे. म्हणजे म्हणजे या परिस्थितीमध्ये सुद्धा जर खांदे आणि तुमचे घोटे शाबूत असतील तर तुम्हाला सूर्यनमस्कार घालता येतात, हे नक्की 100%. हा, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा घालू शकतो. मानाची तयारी पाहिजे आणि थोडी क्षमता पाहिजे. तुमचं सेशन खूप छान, सुंदरच आणि ओघवतं आणि व्हिडिओ नसताना सुद्धा तुम्ही खूप सुंदर आणि समजेल शब्दात सांगितलं. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्रीराम समर्थ. धन्यवाद अंकुश दादा. मध्येच आता बाबांनी माझ्या व्हिडिओ चालू केलाय आणि त्यांना बहुतेक बोलायचं आहे. बाबा बोला. नमस्कार स्मिता काका, नमस्कार. श्रीराम समर्थ. इतकं चालणं बोलणं, इतकं चांगलं स्पष्ट छान असं बोलणं मी आयुष्यात प्रथमच ऐकतोय. बापरे बापरे. मुद्दाम तुम्हाला सांगावं म्हणून मी फोन केला. बोलतोय. बाकी तुम्ही म्हणतात असे सर्व प्रकारचे व्यायाम वगैरे लहानपणापासून सूर्यनमस्कार वगैरे घालतो आहोतच. आताही आसनं वगैरे माझी व्यवस्थित चालू आहेत. तर पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. खूप बरं वाटलं, पाहूनही बरं वाटलं आणि ऐकूनही बरं वाटलं. पुन्हा एकदा नमस्कार. धन्यवाद बाबा. बाबाही आता 81 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ते सकाळी उत्तम व्यायाम करत असतात. आणि आम्हाला लहानपणी सूर्यनमस्कार आणि 100 उड्या मारल्याशिवाय नाश्ता नसायचा असे आणि आईचे आहेत. याला संस्कार म्हणतात. याच्यानंतर 2 अजून हातवर आहेत, ते घेऊयात आपण. दिवाण काकू बोला. हा, नमस्कार. आदरणीय सुभाष दादा, आजचं सेशन खूपच छान झालं. परंतु स्मिताताईंनी जो त्यांनी एक आम्हाला सूर्योपासना वर्ग वृषाली ताईंच्या माध्यमातून सांगितला होता, त्याचं रोज मी करते. चेअर योगा म्हणजे सूर्य नमस्कार घालते. कधीतरी चुकतं पण त्याचा फायदा खूप छान वाटतो, कारण आपलं शरीर पूर्णतः हलतंय ह्याचा एक आत्मविश्वास वाटतो. म्हणजे मी सर्व बाजूनी हलू शकते, हालचाल करायला सोपं जातं असं वाटतं. मी आता अमेरिकेत आहे, तिथून बोलतेय आणि खूप छान वाटलं. स्मिताताई, तुमचे पण खूप खूप आभार. त्यांच्यामुळं बराच आयुष्यात माझ्या बदल घडलेला आहे आणि आपल्यासारखे छान छान काय निधी लोक सांगायला असतात, त्याचा आणखी आम्हाला लाभ घेता येतो. आणि आपल्या युट्यूबच्या ह्याच्यावर मी जाऊन नक्कीच ते शुक्रवारचा ऐकायचा प्रयत्न करेन. पुनश्च धन्यवाद दोघांना. थँक्यू. छायाताई, नंतर सुनंदाताई आणि वर्षा वाघ, हे शेवटचे 3. आता प्लीज कोणी हात वर करू नका. उर्वरित प्रश्न काही असतील तर तुम्ही ग्रुपवर पाठवा, मी ते काकांना फॉरवर्ड करेन. छायाताई बोला. आधीच स्मिताताई तुमचे खूप आभार. तुमच्यामुळे एवढं मोठं ज्ञान आमच्यापर्यंत किती सहज आलं आणि हे एक्सलंट होतं. म्हणजे काकांनी इतकं मार्गदर्शन पहिल्या साधनेच्या त्या पहिल्या ह्याच्यापासून मिळतंय मला ना, आणि ह्याचीच गरज आहे सगळ्यांना. आम्ही नाशिकला आल्यावर नक्कीच आम्हाला त्यांना भेटायची संधी मिळेल असं वाटतं. आम्ही ते शक्यतो आमच्या बाजूने लवकर प्रयत्न करू. होय 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 होय. आणि नक्की भेटायला. नमस्कार काका, स्मिताताई, तुम्हाला दोघांना नमस्कार. येस, थँक्यू छायाताई. सुनंदाताई बोला. डॉक्टर सुनंदा. नमस्कार.
हा बोला. नमस्कार काका आणि स्मिताताई, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे मला महिनाभर आता एक गंगा स्नान घडणार आहे समजा. एक मोठं, आणि काका तुम्ही किती मोठं काम करताय त्याचे काही शब्दामध्ये वर्णन करू नाही शकत. आणि मला फक्त हे विचारायचं होतं काका की माझे दोन्ही घुटण्याचे ऑपरेशन झाले, गुडघ्यांचे, तर मला सूर्यनमस्कार करता येईल का, म्हणजे करायला पाहिजे की नाही? तुम्हाला जमत असेल तर करायला काहीच हरकत नाही. अच्छा. तुमचं वय, वजन आणि हा. व्यवसाय काय आहे काय नाही त्याच्या अनुषंगाने हा. कुठला काय काय त्रास होतोय आणि किती होतोय त्याचा विचार करून, अच्छा. नाही तर चालता येत असेल तर फिरणं जेवढं जास्त ठेवता येईल तेवढं, आणि फिरता फिरता तुमचं नामस्मरण आहे, अच्छा. फिरणंही वाढेल, नामस्मरणही वाढेल, दोन्ही हो. केलं. वय आणि आपलं बाकीचं सगळं हे जे सांभाळून काय करता येईल ते करता येईल, करावं. म्हणजे प्रयत्न करते मी आता करायचं, म्हणजे एक एक दोन अगदी दोन. अगदी 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 म्हणजे तुम्ही म्हणजे पहिल्यापासूनच हे जे आहे ना, हे 4 महिन्याचं प्रशिक्षण, जी. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला झोकून दिलं तरी देखील खूप झालं. अरे वा. आपाप तुमचा प्राण वाढेल, शरीरातला हो. उत्साह वाढेल, आणि बाकीचे जळमट जे आहेत मनावरती, निराशा नैराश्य, कसं होईल काय होईल काय नाही, हे सगळे निघून जातील, आनंद वाढेल, सुख आपाप दारी येईल. थँक्यू काका, थँक्यू स्मिताताई. काका जय जय तुम्हाला जय धन्यवाद. जय. येस. काका, शेवटचा प्रश्न घेते. वर्षा वाघ, वर्षाताई विचारा. नमस्कार काका. नमस्कार स्मिताताई. मी अमेरिकेतनं सियाटल मधनं बोलतेय. मी मूळची मालेगावचीच आहे, नाशिक जिल्ह्यातली. आणि नाशिकला मी तुम्हाला जरूर भेटायला येईल. माझं आपली ही उपासना सुरू होण्यापूर्वीच मी सूर्यनमस्कार घालत होते. रोज एक सूर्यनमस्कार वाढवत मी आता 58व्या नमस्कारावर आहे. हो, तर त्याच्यात मला माझा मनगटात फ्रॅक्चर होतं, मांडीत फ्रॅक्चर आहे. तर तसं असूनही मी आता ह्या नंबरवर, 58 नंबरवर आहे. माझी खूप आंतरिक शक्ती वाढल्याची मला जाणीव झाली आहे. आणि हे जे स्मिताताई आम्हाला ग्रुपवर सगळं टाकत असतात ते मी बऱ्यापैकी फॉलो करण्याचा प्रयत्न करते. तरी कधी कधी कंटाळा करते मी, स्मिताताई माफी मागते तुमची. पण ह्या मार्गावर आहे. तर माझं वय 60 आहे. तर हे मी इतके नमस्कार घालणं योग्य आहे ना? तुम्हाला त्रास काहीच होत नसेल, सहजी जमत असेल, तुमचं सूर्यनमस्कार झाल्यानंतर पाठीत दुखतंय किंवा कमरेत दुखतंय असं काही होत नसेल, सूर्यनमस्कार झाल्यानंतर थोडा वेळ झोपलं तर चालेल, थकवा आल्यासारखं असं होत असेल तर तुम्ही कमी करा. नाही, तसा करताना थकवा येतो, पण संपल्यानंतर येत नाही. संपल्यानंतर मात्र उत्साह असतो. तो होणारच. म्हणजे जसा तुम्ही सूर्यनमस्कार वाढवाल तसा प्राण वाढेल, आणि मग तुमचा हा जो आहे ना, थकवा आलेला जो आहे तोही दूर होईल. म्हणजे याच्यामध्ये असेही उदाहरण आहेत की ट्रिप घेऊन गेलेत डोंगरावरती उंच, आणि सगळेजण थकलेत, लोळतायत ते सगळेजण. शिक्षकांनी उठवलं सगळ्यांना आणि 12 सूर्यनमस्कार कंपल्सरी घालून घेतले, आणि सगळेजण उड्या मारायला लागले, खेळायला लागले. तिथे जे जे काही जागा असेल त्या पद्धतीने खेळणं सुरू झालं. म्हणजे किती थकलं, आणि तुम्ही थोडासा जरी प्राण त्याच्यात वाढवला, 1% जरी वाढवला शरीरातला, तरी देखील तुमचा थकवा जो आहे तो ताबडतोब निघून जातो. असंही होतं. असे उदाहरण आहेत. तर चालू ठेवू ना मी माझं हे? हा, चालू ठेवायला काहीच हरकत नाही. त्रास होत नाही तर अगदी बेलाशकपणे. अच्छा, नमस्कार. धन्यवाद काका. नमस्कार. श्रीराम समर्थ. संपलं का? एक राहिलंय? नाही, झालं. आता माझी शंका जी आहे ती दूर करतो. तुम्ही सर्वांनी माझ्यावरती भरभरून प्रेमाचा वर्षाव केला, आशीर्वाद दिले,
हेच खरं माझं टॉनिक आहे. पण ते जास्त प्रमाणात घेतलं की डोक्यात जातं, त्याचा त्रास होतो. तर तुम्ही सगळे दिलेले आशीर्वाद जे आहे ते स्वीकारतोय आणि हे माझं काहीच नाहीये. मी एवढं काही गोष्टी करू शकलोच नसतो, तेवढी माझी कपॅसिटी पण नाही आणि तेवढा आवाका पण नाही, हे मला माहिती आहे. हे जे आहे ते सद्गुरूंनीच करून घेतलेलं आहे. ते त्यांच्या पायाशी तुमचे सगळे आशीर्वाद ठेवतो आणि तुमची रजा घेतो आणि लवकरच पुन्हा प्रत्येकाची समक्ष गाठभेट व्हावी अशी इच्छा समर्थांकडे व्यक्त करतो. जय जय रघुवीर समर्थ. खूप खूप धन्यवाद. खरं तर माझ्याकडे काका शब्द नाही आहेत, म्हणजे अप्रतिम. आणि नंतर तुम्ही समक्ष दिसल्यानंतर ते एक तेज आपण म्हणतो, ती आभा जाणवली आणि खूप छान वाटलेलं आहे. कारण आपण अनेकदा बोललो, पण हे दर्शन होणं फार महत्वाचं होतं. पुन्हा एकदा तुम्हाला साष्टांग नमस्कार करते आणि वारंवार तुम्ही अनाहत अभ्यास वर्गामध्ये मार्गदर्शन करावं अशी विनंती करते. आणि काका क्लोजिंग प्रेयर घेऊयात आपण आणि मग बंद करूयात. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा, मान आणि मस्तक सरळ एका रेषेमध्ये, डोळे अलगद मिटायचे आहेत आणि हात नमस्कार मुद्रेमध्ये ठेवायचे आहेत. दीर्घ श्वास घ्या. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घर्षण करायचे आहेत. दोन्ही तळवे अलगद डोळ्यावर ठेवायचे आहेत. परावर्तित ऊर्जेचा अनुभव घेत घेत डोळे उघडायला हरकत नाही आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. काका, आता सुद्धा अजून 122 लोक गुगल मीट मध्ये आहेत, म्हणजे अजून किती उत्साह त्यांचा टिकून आहे. तर आपण सगळेजण उपस्थित झालात आणि काका खूप सुंदर, वारंवार असंच मार्गदर्शन मिळत राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबूया तिथे. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद ताई. धन्यवाद. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.